नमस्कार डॉक्टर. मला एक शंका विचारायची होती. आम्हाला आमच्या मुलासाठी आयुर्वेदिक औषधं घ्यायची आहेत. पण मनात थोडी भीती वाटते. नक्की आयुर्वेदात मुलांसाठी उपचार असतात का? की हे फक्त मोठ्या माणसांसाठीच आहे? तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. कारण आजकाल बऱ्याच पालकांना असंच वाटतं की आयुर्वेद हे फक्त बाळगुटी आणि सुवर्णप्राशन एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. पण तसं अजिबात नाहीये. आयुर्वेदाचा विस्तार हा खूप मोठा आहे. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा आणि वृषाण असे 8 अंग म्हणजे 8 वेगवेगळ्या स्पेशालिटीज आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहे. त्यापैकी बाल म्हणजेच बालरोग म्हणजेच पेडियाट्रिक्स. मॅडम, म्हणजे लहान मुलांच्या आजारांचे वर्णन आयुर्वेदात आधीपासूनच आहे? हो, नक्कीच आहेत. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांबद्दलचे सर्व आजार व त्या संबंधीचे सर्व काही उपचार हे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. ज्याप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये लहान मुलांसाठी पेडियाट्रिक डोस किंवा पेडियाट्रिक सस्पेन्शन्स असतात, त्याचप्रमाणे आयुर्वेदातही बालकांच्या वजनानुसार आणि त्यांच्या वयानुसार हे औषधे दिले जातात. आयुर्वेदाच्या सर्व संहितांमध्ये याबद्दल विस्तृत वर्णन आहे. विशेष करून काश्यप संहितेमध्ये याबद्दल अतिशय विस्तृत वर्णन असून काही केसेसमध्ये बालकांना औषधं न देता त्यांच्या मातांना औषधं दिली जातात आणि ती औषधं स्तनपानामार्फत त्या मुलांपर्यंत पोहोचतात आणि आजार हा बरा केला जातो. त्यामुळे सर्व पालकांनी हे लक्षात घ्यावे की अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व आजारांवरती उपचार हे आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत आणि ते बालकांसाठी अतिशय प्रभावी आणि सुरक्षित देखील आहे.